जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नमधील जे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बँकिंग अँड फायनान्स आणि मार्केटिंग मॅनेजमेंट या तिन्ही विषयांतील ब्रँडिंग, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बँकिंग प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस या विषयांचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज यामध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, जेणेकरून तिथे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट भेटतील. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट नोटिफिकेशन या तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यावरच मिळणार आहे. निश्चित आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. महत्त्वाची सूचना अशी आहे की या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यात येणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या तिन्ही जे काही विषय आत्ता दाखवलेले आहे या तिन्ही विषयाची जी काही क्वेश्चन पेपर आहे ती एकूण 35 मार्काची येणार आहे. ज्यासाठी तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम कालावधी दिला जाणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला 14 मार्कांची आवश्यकता आहे. 14 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स जर कमी आले तर आपण या विषयात काय होऊ शकता, पासआउट होऊ शकता. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, किमान 14 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स पडले तर आपण या विषयामध्ये पासआउट होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही विषयांच्या क्वेश्चन पेपर या मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेजमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमधून उत्तर लिहायचे आहे त्या लँग्वेजचा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, वापर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सगळ्यात अगोदर जाणून घेऊया क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला 3 महत्त्वाचे फॉर्मॅट सांगणार आहे. यापैकी एखादा फॉर्मॅट तुम्हाला येऊ शकतो. सगळ्यात अगोदरचा पहिला जो काही फॉर्मॅट आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला MCQ 5 मार्काला असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा जो काही राहील तो ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला विचारला जाईल. आणि क्वेश्चन नंबर 4 हा शॉर्ट नोट्स विचारल्या जातील, ज्यामध्ये तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स दिले जातील. त्यापैकी 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची, त्यासाठी 10 मार्क्स. अशा पद्धतीने टोटल 35 मार्काचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट हा एक पहिला महत्त्वाचा फॉर्मॅट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा फॉर्मॅट कोणता असू शकतो ते मी तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा जो काही फॉर्मॅट आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तो 5 मार्कासाठी MCQ म्हणून दिला जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड जो काही विचारला जाईल तो 10 मार्काला ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल. त्यालाच और चॅप्टर नंबर 1 वरच ब्रॉड क्वेश्चन 10 मार्कासाठी विचारला जाईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जाणून घ्या की क्वेश्चन नंबर सेकंड जो काही असणार आहे तो चॅप्टर नंबर 1 वर 2 महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन म्हणून कन्सिडर करायला हवे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो काही असणार आहे तो तुमचा चॅप्टर नंबर सेकंड जो काही आहे त्यावरती ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला विचारला जाईल. आणि त्याला और जो काही प्रश्न असेल तो क्वेश्चन नंबर 3 ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला चॅप्टर नंबर 2 वरच विचारला जाईल. म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड हा जो आहे तो तुम्हाला चॅप्टर नंबर 1 वर आहे, तर क्वेश्चन 3 जो काही आहे तो चॅप्टर नंबर 2 वर आधारित असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट नोट्सचा प्रश्न दिलेला आहे. या शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला काय केलं जाईल, 4 शॉर्ट नोट्स दिल्या जाईल आणि त्यापैकी तुम्हाला किती लिहायच्या आहे, 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. म्हणजे 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायला विचारलं जाईल. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर 10 मार्कांपैकी हा क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला जे काही 2 चॅप्टर दिलेले आहेत तर प्रत्येक चॅप्टरवरती 2 शॉर्ट नोट्स असतील. अशा 4 शॉर्ट नोट्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 4साठी विचारला जाण्याची शक्यता आहे. हा तुम्हाला तिसरा महत्त्वाचा फॉर्मॅट सांगितलेला आहे. त्यानंतर आणखीन कोणता फॉर्मॅट तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो देखील बघा. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायला विचारले जाऊ शकतात. म्हणजे हे मी तिन्ही फॉर्मॅट देण्यापाठीमागचं कारण असं आहे की हे आत्ताचा 2023चा जो काही क्रेडिट पॅटर्न आहे तो नव्याने क्रेडिट पॅटर्न आहे. त्यामुळे निश्चित कोणता फॉर्मॅट येईल हे सांगता येत नाही. बट विद्यापीठाच्या जे काही
परिपत्रक आहे किंवा सिलेबस आहे आणि त्यांच्यामार्फत हे मी महत्त्वाचे फॉर्मॅट तुमच्यापर्यंत सांगितलेले आहेत. तर बघा इथे क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तिसऱ्या फॉर्मॅटनुसार, तर क्वेश्चन नंबर 1 हा MCQ 5 मार्काला असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, ज्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क्स दिलेले आहे. यामध्ये चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2वर आधारित कोणतेही 3 महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील. आणि क्वेश्चन नंबर 5 हा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक चॅप्टरवरती 2 शॉर्ट नोट्स अशा 4 शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. म्हणजे इथे क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 प्रत्येकी 10 मार्काला आहे आणि तुम्हाला मॅक्झिमम 3च सॉल्व करायचे. म्हणजे 10 - 30 मार्काला हा प्रश्न असणार आहे, क्वेश्चन 2 ते 5. आणि प्रश्न पहिला हा तुम्हाला 5 मार्कासाठी असेल. अशा मिळून 35 मार्कासाठीचा हा फॉर्मॅट आहे. पण माझ्या मते तुम्हाला जो काही परीक्षेला फॉर्मॅट विचारला जाऊ शकतो तो हा फॉर्मॅट या ठिकाणी मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे, ज्यामध्ये 1 नंबर MCQ 5 मार्काला, क्वेश्चन 2मध्ये 2 ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील, त्यापैकी कोणताही एक लिहायचा 10 मार्काला. क्वेश्चन नंबर 3मध्ये चॅप्टर नंबर 2वर आधारित ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला विचारले जातील. 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी एक लिहायचा, तो 10 मार्काला राहील. आणि प्रश्न क्रमांक 4 हा शॉर्ट नोट्स 10 मार्काला राहील. म्हणजे 1ला तुम्हाला 5 मार्क, 2ला 10, 3ला 10 आणि 4ला 10 असे मिळून 35 मार्काच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. तर चला तर मग आता सुरुवात करूया की आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकू. सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या क्वेश्चन पेपरचा आपण काय करणार आहोत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकणार आहोत, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1वर आधारित कोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील. तर त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन द टर्म ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एक्सप्लेन द स्कोप ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, एक्सप्लेन द थिअरीज अँड मॉडेल्स ऑफ CSR. ओके, या पद्धतीने तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन्स हे विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुम्हाला 1 नंबर चॅप्टरवर शॉर्ट नोट जे काही आहे ते म्हणजे इव्हॅल्युशन ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, त्यानंतर दुसरा जो काही विचारला जाईल तो म्हणजे CSR पॉलिसी अँड गव्हर्नन्स. ओके, त्यानंतर CSR टुवर्ड्स तुमचं स्टेक होल्डर असेल, यावर सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. त्यानंतर चॅप्टर नंबर 2वर आधारित ब्रॉड क्वेश्चन जो काही आहे तो म्हणजे इम्प्लिमेंटेशन प्रोसेस ऑफ CSR इन द कॉर्पोरेशन. ओके, एक्सप्लेन द इम्प्लिमेंटिंग CSR प्रोग्राम्स इन कॉर्पोरेट किंवा कोऑपरेशन. या ठिकाणचा हा महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला जी काही सिस्टीम वगैरे आहे CSRची ती तुम्हाला विचारली जाऊ शकते, किंवा असेसिंग द करंट स्टेट ऑफ कंपनीज इन CSR ॲक्टिव्हिटी या बाबतीत शॉर्ट नोट्स विचारली जाईल. त्यानंतर मॉरल अँड इकॉनॉमिक आर्ग्युमेंट फॉर CSR यावर आधारित शॉर्ट नोट्स तुम्हाला 5 मार्कासाठी विचारली जाण्याची शक्यता आहे. आणि इम्पॅक्ट ऑफ CSR प्रोग्राम यावर कदाचित ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून तुम्ही हे महत्त्वाचे प्रश्न काळजीपूर्वक करून ठेवायला हवे. म्हणजे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनमध्ये मी मागाशी सांगितल्या त्या पद्धतीने तुम्हाला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द मल्टी स्टेक होल्डर पर्स्पेक्टिव्ज असेल, त्यानंतर थिअरीज, मॉडेल, स्कोप ऑफ CSR. ओके, त्यानंतर CSR प्रोग्राम जो काही आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन हा ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न आहे. त्यानंतर फाउंडेशन इन मॉनिटरिंग द मेजरिंग द इम्पॅक्ट ऑफ CSR प्रोग्राम यावर आधारित ब्रॉड क्वेश्चन सांगितलेले आहेत. आता आपण पुढच्या सब्जेक्टकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे बँकिंग प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. तर यामध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन कोणकोणते विचारले जाण्याची शक्यता आहे ते म्हणजे नंबर 1, डिफाईन द टर्म ऑफ डिजिटल बँकिंग, एक्सप्लेन द फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ डिजिटल बँकिंग. त्यानंतर दुसरा आहे ॲप्लिकेबिलिटी ऑफ डिजिटल बँकिंग. यावर आधारित तुम्हाला शॉर्ट नोट्स पण कदाचित विचारली जाऊ शकते. ओके, त्यानंतर आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न ते म्हणजे इमर्जिंग ट्रेंड्स इन द फील्ड ऑफ बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. हा तुमचा महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला इन्शुरन्सचे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस काय काय आहे त्या बाबतीत शॉर्ट नोट्स विचारली जाईल किंवा ब्रॉड क्वेश्चन पण आहे. जसं इमर्जिंग ट्रेंड्समध्ये तुम्हाला काही शॉर्ट नोट्स येऊ शकतात ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर क्लाउड बँकिंग आहे, ब्लॉकचेन आहे,
तर ह्या पद्धतीच्या शॉर्ट नोट्स तुम्ही करून ठेवायला हव्या. किंवा तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारला जाईल, एक्सप्लेन द रिस्क अँड थ्रेट्स इन डिजिटल बँकिंग किंवा त्याचे नीड अँड चॅलेंजेस ऑफ सायबर सिक्युरिटी अँड नॅशनल सायबर सिक्युरिटी पॉलिसी, यावर तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बँकिंग, ट्रॅडिशनल बँकिंग व्हर्सेस मॉडर्न बँकिंग या नावाने शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. ओके, पण डिजिटल बँकिंगमध्ये जसं सायबर सिक्युरिटी अँड नॅशनल सायबर सिक्युरिटी पॉलिसी यावर शॉर्ट नोट्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. नंतरची एक महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन पेमेंट सिस्टीम या नावाने महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स मी तुम्हाला इकडे दिलेल्या आहेत. तर तुम्ही या सर्व बघा. रोबोट्सवरती किंवा डिजिटल रुपी या नावाने पण काही शॉर्ट नोट्स तुम्ही करून ठेवा. यानंतर आपण ब्रँडिंग सब्जेक्टकडे वळणार आहोत. ब्रँडिंग सब्जेक्टमध्ये महत्त्वाचे इम्पॉर्टंट जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये नंबर 1 प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ ब्रँडिंग, एक्सप्लेन द फीचर्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ ब्रँडिंग. किंवा तुम्हाला डायरेक्ट ब्रँडिंगची जी काही प्रोसेस आहे ती देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. ओके, एक्सप्लेन द एंटायर ब्रँडिंग प्रोसेस या नावाने पण ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर आहे एक्सप्लेन इन डिटेल्स द युटिलिटी ऑफ ब्रँड बिल्डिंग स्ट्रॅटेजीज. ओके, ब्रँड बिल्डिंग कशा पद्धतीने आहे त्याच्यातल्या जे काही स्ट्रॅटेजी आहे त्या पण आपल्याला ब्रॉड क्वेश्चनला विचारल्या जाऊ शकतात. किंवा एक्सप्लेन द मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ ब्रँड बिल्डिंग या नावाने पण ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर शॉर्ट नोट्सला तुम्हाला जे काही आहे ते म्हणजे ब्रँडिंग चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी, त्याच्यानंतर इसेन्शियल ब्रँड कंपोनंट्स हे महत्त्वाचे शॉर्ट नोट्सच्या रिलेटेड प्रश्न आहे. किंवा स्टेप्स इन ब्रँड बिल्डिंग प्रोसेस. ओके, जर तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला आला नाही तर शॉर्ट नोट्सला तरी हा प्रश्न आहे. किंवा ब्रँड प्लॅनिंग, ओके, ब्रँड इलेमेंट हे महत्त्वाचे प्रश्न आहे. आणखीन ब्रॉड क्वेश्चनला तुम्हाला एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे जो चॅप्टर नंबर 2 आधारित आहे, की एक्सप्लेन इन डिटेल्स द टाईप्स ऑफ ब्रँडिंग. काय आहे? टाईप्स ऑफ ब्रँडिंग. ओके, किंवा जसं मगाशी मी सांगितलं की एक्सप्लेन इन डिटेल्स द ब्रँड प्लॅनिंग. ओके, या पद्धतीने तुम्हाला काही ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स पण मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की एक्सप्लेन किंवा इनसाईट अबाउट द ब्रँडिंग इन द एज ऑफ सोशल मीडिया. ओके, म्हणजे ब्रँडिंग इन द एज ऑफ सोशल मीडिया या नावाने शॉर्ट नोट्स येण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बँकिंग अँड फायनान्स आणि मार्केटिंग मॅनेजमेंट अशा 3ही विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण परीक्षेच्या अनुषंगाने दिलेले या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आवडली तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.